Dear student, today we will see the next chapter, that is nutrition in living organism. सजीवांमधील पोषण. Let us recall, थोडंसं आठवायचं, व्हॉट इज माल न्यूट्रिशन. कुपोषण म्हणजे काय? माल न्यूट्रिशन इज द स्टेट when the required nutrients for proper functioning of the body are not obtained through the diet. या ठिकाणी कुपोषण म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे योग्य अशा प्रकारचा असणारा जो काही आहार जो आहे तर तो आहार किंवा आपण जो काही आहार त्या ठिकाणी घेतो तर त्याच्यामधून योग्य अशा प्रकारचे असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर ते पोषक घटक त्या ठिकाणी शरीराचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर त्या कार्यासाठी त्या ठिकाणी आपल्या अन्नामधून त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. Imbalanced diet or overnutrition can cause malnutrition. म्हणजे सर्वसाधारणपणे असंतुलित अशा प्रकारचा आहार किंवा त्या ठिकाणी जास्तीचे असणारे जे काही न्यूट्रिशन जे आहे तर ते न्यूट्रिशनमुळे काय होतं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी माल न्यूट्रिशन किंवा कुपोषण जे आहे तर ते कुपोषण त्या ठिकाणी होताना दिसतं. नेक्स्ट, विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. या ठिकाणी कुपोषण जे आहे तर ते कुपोषण रोखण्याचे असणारे जे काही उपाय जे आहेत तर ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. टेकिंग होलसम फूड अँड बॅलन्स्ड डाएट इज द वे टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. म्हणजे पूर्ण अन्न या ठिकाणी संतुलित अशा प्रकारचा आहार जो आहे तर तो आहार घेऊन आपण त्या ठिकाणी असणारे जे काही माल न्यूट्रिशन कुपोषण जे आहे तर ते कुपोषण त्या ठिकाणी प्रिव्हेंट करू शकतो, थांबवू त्या ठिकाणी शकतो. Similarly, as per our age and the types of work, we have to manage our diet to prevent malnutrition. त्याचबरोबर आपलं असणारं जे काही वय जे आहे तर त्या वयानुसार असणारा जो काही आहार किंवा काम जे आहे तर त्या कामानुसार असणारा जो काही आहार जो आहे तर तो आहार जर आपण त्या ठिकाणी जर घेतला तर असणारं जे काही कुपोषण जे आहे तर ते कुपोषण आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो. आता पुढे आपल्याला पाहिजे न्यूट्रिशन, पोषण. Some life processes go on continuously in living organisms. सजीव जे आहे तर त्या सजीवांमध्ये लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया जे आहे तर ते जीवन प्रक्रिया अखंडपणे त्या ठिकाणी सुरू असतात. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड द हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड फूड स्टफ. त्या ठिकाणी फूड स्टफ म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला अन्न पदार्थ त्या ठिकाणी म्हणू. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की आपल्या शरीराची असणारी जी काही वाढ व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन म्हणजे डायजेशन आणि दुसरं आपल्याला दिलेले ॲसिम्युलेशन सात्विकीकरण होऊन त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त त्या ठिकाणी होते. अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांनाच आपण काय म्हटलेले तर त्या ठिकाणी फूड स्टफ किंवा सर्वसाधारणपणे त्याला त्या ठिकाणी आपण अन्न पदार्थ त्या ठिकाणी म्हटलेले. वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड स्टफ. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टाइप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. या ठिकाणी काय सांगितलंय की वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड स्टफ. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही अन्न पदार्थ जे आहेत तर त्या अन्न पदार्थांमधून आपल्याला विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर ते पोषक घटक त्या ठिकाणी मिळताना दिसतात. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टाइप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. आणि असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर त्या पोषक घटकांचं आपल्याला ठिकाणी लक्षात येतं नसते की दोन असणारे जे काही गट जे आहेत तर त्या गटांमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेले. पहिला दिलेले आपल्याला त्या ठिकाणी मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो म्हणजे बृहत, बृहत म्हणजे मोठे म्हणजे बृहत अशा प्रकारचे पोषक द्रव्य. आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अशा प्रकारचे पोषक द्रव्य. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. तर याच्यामध्ये असणारे जे काही कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला आपण कर्बोदके म्हणताना दिसतो, त्याच्यानंतर प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं जे आहेत तर ते प्रथिनं, आणि तिसरं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी फॅट्स ज्याला आपण त्या ठिकाणी स्निग्ध पदार्थ म्हणतो. की अशा प्रकारचे असणारे जे काही घटक म्हणजे कर्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी असते.
दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि अशा प्रकारचे जे काय असणार जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स जे आहेत तर यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे त्या ठिकाणी बृहत अशा प्रकारचे पोषक द्रव्य त्या ठिकाणी म्हटलेले आहे. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज, दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर असणारे जे काही खनिज असेल, क्षार असेल, जीवनसत्व असतील तर यांची शरीराला त्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी असते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलेले की मायक्रोन्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी म्हटलेले. पहा पुढे, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग द फूड विच टेक्स प्लेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. म्हणजे सर्वसाधारणपणे पोषक द्रव्ये जे आहे तर ते पोषक द्रव्ये शरीरामध्ये घेऊन त्यांचा वापर करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच त्या ठिकाणी न्यूट्रिशन म्हटलेलं आहे. पोषण जे आहे तर ते पोषण त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे दिलं आपल्याला नीड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी का असते तर ते आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. म्हणजे काम आपण जे काही काम करताना दिसतो तर ते काम करण्यासाठी शरीराला ऊर्जेचा असणारा जो काही पुरवठा जो आहे तर ते पुरवठा करण्यासाठी. दुसरं आपल्याला दिलेले ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराची वृद्धी वाढ जी आहे तर ती वाढ आणि असणारा जो काही विकास जो आहे तर तो विकास करण्यासाठी. तिसरं आपल्याला दिलेले टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल अँड रिपेअर टिश्यू. पेशी जी आहे तर त्या पेशींची असणारी जी काही झीज जी आहे तर ती झीज त्या ठिकाणी भरून काढणं किंवा असणाऱ्या ज्या काही टिश्यू ज्याला आपण त्या ठिकाणी ऊती म्हणताना दिसतो तर त्या ऊतींची दुरुस्ती जी आहे तर ती दुरुस्ती करण्यासाठी. चौथं आपल्याला दिलेलं आहे टू फाईट डिसिजेस म्हणजे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांपासून शरीराला वाचवण्यासाठी सुद्धा काय होतं नसतं आपल्याला असणारं जे काही न्यूट्रिशन जे आहे तर त्या न्यूट्रिशनची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी लागताना दिसते. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. व्यवस्थित लक्षात ठेवा पहा की सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स, दिस इज कॉल्ड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. की सर्वसाधारणपणे काय असणार ते काय ऑर्गॅनिझम जे आहेत सजीव जे आहेत तर ते सजीव काय करताना दिसतात कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. स्वतःचं अन्न जे आहे तर ते स्वतः त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. आणि त्याचबरोबर दुसरं सांगितलंय दस नरिश देमसेल्फ आणि स्वतःचं पोषण सुद्धा त्या ठिकाणी स्वतः करताना दिसतात. अँड देअर फोर दे आर कॉल्ड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी स्वयंपोषी म्हटलेले. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करताना दिसतात, स्वतःचंच त्या ठिकाणी पोषण करताना दिसतात. अशा प्रकारचे असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या ऑर्गॅनिझमला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा असताना जो काही मोड ऑफ न्यूट्रिशन जो आहे तर तो मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला ठिकाणी दिले हेटेरोट्रॉपिक परपोषण. व्हॉट इज मीन बाय हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन? सम ऑर्गॅनिझम्स depend on other organisms, plants or animals for their food. This is called heterotrophic nutrition. सर्वसाधारणपणे काही असणारे जे काही सजीव जे आहेत ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते ऑर्गॅनिझम काय करताना दिसतात की वनस्पती असतील प्राणी असतील तर यांच्यावर त्या ठिकाणी अन्न जे आहे तर त्या अन्नासाठी त्या ठिकाणी अवलंबून राहताना दिसतात. आणि त्याच्यावर या वनस्पतींवर प्राण्यांवर अवलंबून राहून स्वतःचं असणारं जे काही पोषण जे आहे तर ते पोषण त्या ठिकाणी करताना दिसतात. तर अशा प्रकारचे असणारे जे काही पोषण पद्धती जी आहे तर त्या पोषण पद्धतीलाच आपण त्या ठिकाणी हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे त्या ठिकाणी परपोषण जे आहे तर ते परपोषण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ही व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन, हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. देन नेक्स्ट, कॅन यू टेल, या ठिकाणी आठवून पाहिजे हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. या ठिकाणी आपल्याला वनस्पती जे आहे तर त्या वनस्पती स्वतःचं असणारं जे काय अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी कसं तयार करतात हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. पहा की प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जी सर्वसाधारणपणे वनस्पती जे आहे तर त्या वनस्पती काय करताना दिसतात तर फोटोसिंथेसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे
तर त्या प्रक्रियेच्या साह्यानं म्हणजेच त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेच्या साह्यानं स्वतःचं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः तयार करतात. प्लॅन्ट्स आल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. आपल्याला माहिती आहे की वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी वृद्धीसाठी अन्न जे आहे तर त्या अन्नाची त्या ठिकाणी गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. आणि या ज्या काही वनस्पती जे आहे तर त्या वनस्पती स्वतःचं अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः तयार करताना दिसतात. विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल plants make their food in their leaves using water and nutrition from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ही प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची असणारी जी काही प्रोसेस जी आहे तर ते प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली. काय सांगितलेलं आहे की प्लॅन्ट्स आल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींना त्या ठिकाणी वृद्धीसाठी अन्नाची त्या ठिकाणी गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः तयार करताना दिसतात. कसं तयार करताना दिसतात तर पहिलं आपल्याला सांगितलं विथ द हेल्प ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाशाच्या साह्यानं. दुसरं आपल्याला सांगितलं अँड क्लोरोफिल. या ठिकाणी वनस्पती जे आहे तर त्या वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्समध्ये सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही प्लॅन्ट्स जे आहेत तर ते प्लॅन्टची असणारे जे काही पानं जे आहेत तर ते पानं आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन्स त्या ठिकाणी दिसतात, हिरवी त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही हिरव्या रंगाचं असणारे जे काही हरित लवक जे आहेत तर ते हरित लवक म्हणजे या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला क्लोरोफिल्स इन द लिव्जेस की हरित लवक त्या पानांमध्ये त्या ठिकाणी असतं. प्लॅन्ट्स मेक देअर ओन फीड इन देअर लिव्जेस. आणि अशा पद्धतीनं त्या पानांमध्ये वनस्पती जे आहे तर ते वनस्पती अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. कसं तर युजिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल. म्हणजे त्या ठिकाणी मातीमधून मुळांच्या वाटे येणारं जे काही पाणी असेल, पोषक घटक असेल यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. त्याचबरोबर वातावरणामधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचा सुद्धा त्या ठिकाणी वनस्पती काय करतात दिसतात. फोटोसिंथेसिसची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फोटोसिंथेसिस. याच प्रक्रियेला सर्वसाधारणपणे आपण काय म्हणताना दिसतोय तर त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ही असणारे जे काही रिॲक्शन जे आहेत तर ते रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेली. आता जरी तुमच्या त्या ठिकाणी लक्षात राहिली नाही तर 9वी-10वीला या ठिकाणी ही रिॲक्शन जी आहे तर ही रिॲक्शन आपण त्या ठिकाणी पुन्हा पाहणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे वातावरणामधला असणारं जो काही कार्बन डायऑक्साईड, वनस्पतींच्या मुळांनी शोषलेलं जे काही पाणी असेल, त्याचबरोबर सूर्याचा असणारा जो काही प्रकाश, वनस्पतीचं असणारं जे काही पानं जे आहेत तर त्या पानांमध्ये असणारं जे काही क्लोरोफिल, या सर्वांची त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया होऊन वनस्पती काय करताना दिसतात. अन्न म्हणजे फूड जे आहे तर ते फूड त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. आणि वातावरणामध्ये वनस्पती काय करताना दिसतात. ऑक्सिजन जे आहे तर ते ऑक्सिजन त्या ठिकाणी टाकलं जातो. तर या ठिकाणी काही असणारे जे काही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त आता सध्या तुम्ही ते असणारे जे काही रिॲक्शन जे आहेत तर ते रिॲक्शन फक्त वर्डमध्ये शब्दामध्ये तुम्हाला जे दिलेले आहे तेवढंच फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बाकीचे असणारे जे काही इक्वेशन जे आहेत तर ते इक्वेशन आपण 10वीला 9वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे पहा की फोटोसिंथेसिसची प्रक्रिया नेमकी कशी होताना दिसते. तर सर्वसाधारणपणे सूर्याचा असणारा जो काही प्रकाश वातावरणामधून त्या ठिकाणी वनस्पती जे आहेत तर ते वनस्पती काय करताना दिसतात तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी हवा घेताना दिसतात. तर त्या हवेमधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड ते पानांमध्ये त्या ठिकाणी घेतला जातो. त्याचबरोबर वनस्पती आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरव्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात कारण त्याच्यामध्ये असणारे जे काही हरित लवक जे आहेत तर त्या हरित लवकाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याचबरोबर वनस्पतींची असणारे जे काही मुळं जे आहेत तर ती मुळं काय करताना दिसतात. पाणी असेल, खनिज असेल, क्षार असेल तर यांचं त्या ठिकाणी शोषण करताना दिसतात. आणि अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. याच्यामधून आपल्याला असणारे जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि तयार झालेला जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय केला तो पुन्हा त्या ठिकाणी वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये काय केला तो सोडला त्या ठिकाणी जातो. पुढे प्लॅन्ट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ द फूड.
म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती काय करतात असतात, प्रकाश ऊर्जा जी आहे, लाईट एनर्जी जी आहे तर त्या प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जा, केमिकल ऊर्जा जी आहे तर त्या केमिकल ऊर्जेमध्ये रूपांतर करताना असतात. आणि ही जी काही तयार केलेली जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा अन्नाच्या रूपामध्ये काय केलं ते स्टोअर केली जाते, साठवली जाते. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय द रूट्स फ्रॉम द सॉइल. या ठिकाणी मागच्या आकृतीमध्ये आपण पाहिले की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी वनस्पतीची असणारे जे काही मुळं जे आहेत तर ती मुळं काय करताना असतात, पाणी असेल, खनिज असेल किंवा क्षार असेल तर ते मुळांच्या साहाय्याने त्या ठिकाणी काय केलं तर माती जी आहे तर त्या मातीमधून किंवा जमिनीमधून त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतात. द स्टीम्स ट्रान्सपोर्ट देम अप टू द लिव्जेस. आणि त्या ठिकाणी असणारे जे काही खोड जे आहेत तर त्या खोडाच्या मार्फत त्या ठिकाणी ते असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय केले जातात, पानापर्यंत त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी नेले जातात. पुढे द लिव्जेस हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग called stomata through which they take in CO2 from the air. आता या ठिकाणी पुढे आपल्याला लक्षात येतं नसतंय की वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतीचं असणारे जे काही पान जे आहे तर त्या पानाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहा या ठिकाणी वनस्पतीचं आपल्याला त्या ठिकाणी पान दिसतंय. तर या पानाचा असणारा जो काही सेक्शन जो आहे तर त्या सेक्शनचा आपल्याला त्या ठिकाणी छोटी छोटी अशा प्रकारचे असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ते छिद्र त्या ठिकाणी पानाला असतात. त्यालाच त्या ठिकाणी आपण स्टोमॅटा म्हणजेच त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये पर्णरंध्र जे आहे तर ते पर्णरंध्र त्या ठिकाणी म्हटलेले. आणि अशा पद्धतीची वनस्पतीची असणारे जे काही पानं जे आहेत तर त्या पानांनाच काय होत नसतात, अतिशय लहान लहान अशा प्रकारचे त्या ठिकाणी सूक्ष्म अशा प्रकारची छिद्र त्या ठिकाणी असतात ज्याला आपण त्या ठिकाणी स्टोमॅटा किंवा पर्णरंध्र त्या ठिकाणी म्हणतो. आणि या पर्णरंध्रांच्या मार्फत ही जी काही वनस्पती जी आहे तर ती किंवा पानं जी आहेत तर त्या पानांमध्ये हवेमधला असताना जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी आतमध्ये येताना असतो. आता हे जे काही पर्णरंध्र जे आहे तर ते आपल्याला काही दिसत नाही कारण ती अतिशय छोटी असतात. ती पाहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तर त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. पुढे द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लिव्जेस कंटेन क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. तर सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी असणारं जे काही पानं जे आहेत तर त्या पानांमध्ये त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट असतात. आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवले पहा क्लोरोप्लास्ट. तर या ठिकाणी क्लोरोप्लास्ट जे आहेत तर ते क्लोरोप्लास्ट आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले. मग वनस्पतींच्या पानामध्ये असणारे जे काही क्लोरोप्लास्ट जे आहेत तर ते क्लोरोप्लास्ट काय करता नसते तर सर्वसाधारणपणे हे क्लोरोप्लास्ट जे आहे तर ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी क्लोरोफिल असते तर ते क्लोरोफिल काय करत नसतं तर त्या वनस्पतींच्या पानांवर पडणारा जो काही सूर्यप्रकाश जो आहे तर तो सूर्यप्रकाश काय करता नसते तर त्या ठिकाणी तो शोषून घेताना दिसते. आणि शोषून घेऊन असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जे आहे तर याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर मात्र कशामध्ये करताना दिसते तर सर्वसाधारणपणे अन्न जे आहे तर त्या अन्नामध्ये त्या ठिकाणी ते करताना दिसते. नेक्स्ट, ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी काय केला तो बाहेर त्या ठिकाणी वातावरणामध्ये सोडला जातो. ही पान नंबर 26 असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिली. पुढे बिसाइड लिव्जेस फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया वनस्पतींची असणारे जे काही इतर भाग जे आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी ग्रीन स्टेम म्हणजे हिरवा अशा प्रकारचं खोड असेल तर त्या हिरव्या खोडामध्ये सुद्धा असणारे जे काही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येताना असते कारण त्या ठिकाणी ते असणारे जे काही खोड जे आहे तर त्या खोडामध्ये असणारे जे काही हरित द्रव्य जे आहे तर ते हरित द्रव्य त्या ठिकाणी असतं. व पुढे आपल्याला फाइंड आउट सांगितलेली माहिती मिळवायला त्या ठिकाणी सांगितली की हाऊ डज photosynthesis occurs in the dark red or purple color leaves. पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाची असणारी जी काही पानं जी आहेत तर त्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी कशी होते. आता तुम्ही अनेक अशा प्रकारच्या पिवळ्या, जांभळ्या, तांबड्या रंगाच्या असणाऱ्या काही वनस्पती आहेत तर त्या तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्या असतील. तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये किंवा मराठी शाळेमध्ये त्या ठिकाणी क्रॉटॉन प्लांट्स आहेत. तिची पानं जर तुम्ही पाहिली तर सर्वसाधारणपणे ती पिवळ्या रंगाची आहेत. काहींची त्या ठिकाणी जांभळ्या रंगाची पानं आहेत. पाहिली नसेल तर त्या ठिकाणी ती पहा.
अशा प्रकारची पिवळ्या, जांभळ्या, तांबड्या रंगाची असणारे जे काही वनस्पतीची असणारे जे काही पानं जी आहेत, तर त्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी कशी होते हे तुम्ही त्या ठिकाणी शोधून ठेवा. नाही तर मी पुढच्या तासाला तुम्हाला हे ते सांगणारच आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.